चला मला एक सांगा, ऑसिलेशनच्या नोट्स काढा तुमच्या. ऑसिलेशन मध्ये किती टॉपिक, किती आर्टिकल, ती न्यूमेरिकल्स बाकी आहेत ते बघा बरं. ते कंप्लीट करून घेऊ आपण एकदा. हा काय रे बाळांनो, काय सुट्ट्या मजा केली, एन्जॉय केला? हा काय एन्जॉय नाही केलं का बरं? बर हा 2 दिवस म्हणजे गंमत आहे का? हा चला इकडे लक्ष द्या बाळांनो. शीट्स काढा, ऑसिलेशनच्या न्यूमेरिकलच्या शीट्स काढा, बघू दे एखादी. हा बघा, मला सांगा त्यातले कुठले कुठले क्वेश्चन बाकी आहेत आपले, बोला. क्वेश्चन 1 झालाय, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 बाकी आहे. ओके चला एक काम करू, सगळ्यात पहिले क्वेश्चन 15 बघा. हा बाळांनो लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 15 काय दिलाय सगळ्यांनी बघा. हा नंबर ऑफ ऑसिलेशंस परफॉर्म पर मिनिट बाय अ मॅग्नेट इज व्हायब्रेटिंग इन अ प्लेन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके, प्लेन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता इकडे लक्ष द्या, सगळ्यात पहिले काय दिलाय, गिवन अ डेटा. हा गिवन डेटा मध्ये काय दिलाय सगळ्यांनी लक्ष द्या, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन दिलाय. बोला सांगा मॅग्नेटिक फील्डचे इंडक्शन किती आहे? इट्स अ 1.6 इंटू 10⁻⁴ किती आहे बोला? -5 वेबर पर मीटर स्क्वेअर. सगळ्यांना माहिती आहे वेबर पर मीटर स्क्वेअरलाच आपण म्हणतो टेस्ला. काय म्हणतो बोला? टेस्ला. वेबर पर मीटर स्क्वेअर हे मॅग्नेटिक इंडक्शनचं एसआय युनिट आहे. द मॅग्नेट हॅज अ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय आय. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. इट्स 3 इंटू 10⁻⁴ किती आहे बोला? -6. इथे असतं केजी पर मीटर स्क्वेअर. केजी पर मीटर स्क्वेअर. ओके, तुम्हाला दिलाय मॅग्नेटिक मोमेंट. बघा मॅग्नेटिक मोमेंट दिलाय 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. मी तुम्हाला लिहून दिलाय सगळे बेसिक फॉर्म्युल्यामध्ये. जेव्हा मी फॉर्म्युला लिहून दिला ना तेव्हा सांगितलं होतं एम्पियर मीटर स्क्वेअर मध्ये काय असतं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि सगळ्यांना माहिती आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डिनोटेड बाय म्यू. कशाने डिनोट केलं जाते? म्यू. तर तुम्हाला काय विचारलं सांगा, क्वेश्चन काय विचारलाय? दे हॅव आस्क्ड टू फाइंड द पिरियड. काय विचारलं बघा. हा नंबर ऑफ ऑसिलेशंस पर मिनिट. आता मला हे सांगा रे, नंबर ऑफ ऑसिलेशंस पर सेकंड म्हणजे असतं फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, नंबर ऑफ ऑसिलेशंस मेड बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. त्यांनी 1 सेकंड म्हटलं की 1 मिनिट म्हटलं? 1 मिनिट. मग आपण एक काम करू, पहिले फ्रिक्वेन्सी काढून घेऊ. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ ऑसिलेशंस मेड बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. आणि त्याला मग 6 ने काय मल्टिप्लाय डिवाइड करायचं तेवढं करून घेऊ. कारण पर मिनिट डायरेक्ट भेटणार नाहीये तुम्हाला, पर सेकंडच डायरेक्ट भेटेल. तिकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिले टू फाइंड. काय फाइंड करायचं आपल्याला लक्षात ठेवा, आपल्याला फाइंड करायचं आहे नंबर ऑफ ऑसिलेशंस. लक्ष द्या, नंबर ऑफ ऑसिलेशंस. ओके, पर मिनिट. पर मिनिट. आता नंबर ऑफ ऑसिलेशंस पर मिनिट काय असतं तर मला हे सांगा, तुम्हाला जर का म्हटलं मी बाळांनो नंबर ऑफ ऑसिलेशंस, ऑसिलेशंस बघा नंबर ऑफ ऑसिलेशंस पर सेकंड. पर सेकंड म्हणजे कोण असतं? फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. नंबर ऑफ ऑसिलेशंस मेड बाय द पार्टिकल पर सेकंड. एका सेकंदात किती ऑसिलेशन केले जातात तर त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. पण जेव्हा पर मिनिट म्हणतात तेव्हा काय करायचं सांगा बरं? 60 ने मल्टिप्लाय करायचं की 60 ने डिवाइड करायचं? हा पर मिनिट दिलाय की पर सेकंड दिलाय? पर सेकंड. म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण काढू शकतो. फ्रिक्वेन्सीचा आपल्याजवळ फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड आपण काढू शकतो. आपल्याला काय पाहिजे, पर सेकंड की पर मिनिट? पर मिनिट. जर का मिनिट पाहिजे असेल तर 60 ने काय करायचं? मल्टिप्लाय. सांगतो मी कसं काय बघा. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे काहीतरी दिलाय, समजा फ्रिक्वेन्सी दिली आहे 60 RPM. काय दिली आहे? RPM. चला 120 RPM दिली. RPM म्हणजे काय असतं? रिव्होल्यूशन्स पर मिनिट. आणि मला फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट काय असतं सांगा? आर की आरपीएस?
आरपीएस, रिव्होल्युशन्स पर सेकंड. म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे मिनिट्स पासून जेव्हा सेकंडला जायचं असते तर डिवायडेड बाय काय असतं बोला 60. कारण की तुम्हाला समजायला पाहिजे आरपीएम म्हणजे काय असतं, आरपीएम म्हणजे असतं रिव्होल्युशन्स पर मिनिट आहे ना. पर म्हणजे काय डिवायडेड बाय, पर म्हणजे काय डिवायडेड बाय. तर याचं काय होणार आहे आरपीएस, आरपीएस म्हणजे काय रिव्होल्युशन्स पर सेकंड. मग मला हे सांगा एका मिनिटात किती सेकंद असतात रे 60. एका मिनिटात किती सेकंद असतात 60. तर तुम्हाला समजायला पाहिजे याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. आणि जेव्हा तुम्ही पर वर्ड यूज करता तेव्हा मिनिट्स असू द्या किंवा सेकंड्स असू द्या या टर्म्स न्यूमरेटर मध्ये आहे की डिनॉमिनेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये. तर त्यांचे कन्व्हर्जन फॅक्टर सुद्धा कुठे येणार सांगा डिनॉमिनेटर मध्ये येणार. बरोबर आहे. मग थोडक्यात एवढंच लक्षात ठेवायचं मिनिटचं जर का सेकंड्स करायचं असेल रिव्होल्युशन्स पर मिनिट, ऑसिलेशन्स पर मिनिट च रिव्होल्युशन्स पर सेकंड, ऑसिलेशन पर सेकंड करायचं असेल, मिनिटचं सेकंड करायचं तर 60 ने काय करायचं डिवाइड. पण आता आपल्याला तिकडे उलटच करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे सांगा नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर मिनिट, हे काय नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड. सेकंड्सचं काय करायचं आहे मिनिट्स करायचं आहे. मिनिट्स दिलाय आणि सेकंड्स मध्ये आन्सर पाहिजे तर आपण काय काढणार सांगा 60 ने डिवाइड करणार. पण तुम्हाला आन्सर कशात दिलाय सेकंड्स आणि सेकंडचं काय करायचं आहे मिनिट्स. तर काय करायचं 60 ने डिवाइड की 60 ने मल्टिप्लाय, 60 ने मल्टिप्लाय. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बाळांनो नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर मिनिट काढण्यासाठी नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड and everyone knows number of oscillations per second is called as frequency. आणि त्या फ्रिक्वेन्सीला कशाने मल्टिप्लाय करायचं 60. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1 खतम. फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले आपल्या जवळ आहे. ओके नो डाऊट फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले आपल्या जवळ आहे. ओके फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्ही एवढं लक्षात ठेवा नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड्स, पर सेकंड्स. त्याला 60 ने मल्टिप्लाय करा तुम्हाला नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर मिनिट भेटेल. आता एक काम करायचं बाळांनो कसं करायचं सॉल्व बघा तुम्हाला इथं सरळ समजेल. ओके जा मॅग्नेटचा मला हे सांगा मॅग्नेटिक इंडक्शन, मोमेंट ऑफ इनर्शिया. आता या टॉपिक मध्ये टॉपिक कुठला सुरू आहे माहिती आपला ऑसिलेशन. ऑसिलेशन मध्ये बाळांनो मॅग्नेटिक इंडक्शन, मोमेंट ऑफ इनर्शिया, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असा एकच फॉर्म्युला आहे. बघा मी तुम्हाला बेसिक फॉर्म्युला मध्ये लिहून दिलाय. सांगा कुठला फॉर्म्युला आहे तुम्ही सरळ सांगू शकता बोला सोल्युशन मध्ये सरळ. हा पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ मॅग्नेट बोला. हा पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ मॅग्नेट पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय अंडर ऑफ काय असतं आय डिवायडेड बाय काहीतरी म्यू बी असतं ना. पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय अंडर ऑफ किती असतं आय की आय डिवाइड बाय म्यू बी, आय डिवाइड बाय म्यू बी. ओके टी म्हणजे कोण असतं पिरियड, 2 म्हणजे 2, पायची व्हॅल्यू किती असतं 3 की 3.14, 3.14. आय म्हणजे कोण असतं मोमेंट की मोमेंट ऑफ इनर्शिया, हे पण मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय. म्यू म्हणजे असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ची व्हॅल्यू 3 दिली आहे आणि पी म्हणजे असतं मॅग्नेटिक इंडक्शन. आय थिंक एव्हरीथिंग दे हॅव गिवन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल फाइंड कॅपिटल टी. सगळ्यांना माहिती आहे कॅपिटल टी म्हणजे काय असतं सांगा पिरियड. आणि आपल्याला काय करायचं बाळांनो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ पिरियड काढा त्याचा काय करा रेसिप्रोकल तुम्हाला फ्रिक्वेन्सी भेटेल. सिंपल आहे. सो गाइस पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय, 2 पायची व्हॅल्यू असतं 3.14 अंडर ऑफ किती असतं आय डिवाइड बाय म्यू बी. आय म्हणजे असतं बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू असतं 3 × 10⁻⁻⁶ डिवाइड बाय म्यू म्हणजे असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ची व्हॅल्यू किती असतं बाळांनो 3 आणि पी म्हणजे असतं मॅग्नेटिक इंडक्शन ची व्हॅल्यू किती आहे इट्स 1.6 × 10⁻⁻⁵ किती असतं -5. 1.6 × 10⁻⁻⁵. सो पिरियड टी इज इक्वल टू चला बोला चला बोला काय करायचं कम ऑन मल्टिप्लाय करा. हा सांगा 4 × 2 किती असतं बाळांनो 8. ओके 2 × 1 किती असतं 2, 3 × 2 किती असतं 6 आणि अंडर रूट ऑफ इथे काय करायचं काही 3 गेट्स कॅन्सल, 3 गेट्स कॅन्सल. इथे राहिला 1/6 इथे लिहू शकता इट्स 1.6 इंटू इट्स 10⁻⁻⁻⁶ आणि 10⁻⁻5 वर गेल्यावर किती -5 की +5 +5. बघा ना 10⁻⁻⁶ -5 वर गेल्यावर +5 1/1.6. सो गाइस पिरियड टी इज इक्वल टू किती असतं 6.28 इंटू अंडर रूट ऑफ काय करायचं इथे तुम्हाला समजायला पाहिजे हे बघा 10⁻⁻. बोला दोघांचा बेस सेम आहे इंडेक्सची काय करायची ऍडिशन. सांगा -6 + 1 सॉरी -6 + 5 सांगा -6 + 5 म्हणजे किती असतं 1 की -1 -1 आणि 1/1.6 म्हणजे काय करायचं 1.6 चा रेसिप्रोकल, 1.6 चा रेसिप्रोकल. जा 1.6 चा रेसिप्रोकल बघा. व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ 1.6 यांच्यावर लॉक टेबल आहे त्यांनी बघा लवकर. 1.6 चा रेसिप्रोकल कम ऑन एव्हरीवन. म्हणजे 1.6 चा 0 मध्ये 1.6 चा 0 मध्ये बघा चला लवकर फास्ट 1. किती येतं 0.6256. लक्ष द्या मला हे सांगा 1.6 चा 0 मध्ये किती येतं हे बघा पॉइंट किती आहे 6256. लक्ष द्या 0.6256 ठीक आहे ना 60 आहे ना
हो ना. अच्छा 5 6 नाही आहे, इथं आहे 0. आवाज आवाज थांबा. आधी इथे किती आलाय बाळांनो लक्षात ठेवा. ओके पिरियड टी इज इक्वल्स टू 6.28 ओके इंटू अंडर रूट ऑफ 2 मिनिट थांबा. तुम्हाला आन्सर काय दिलाय बघा. तुम्हाला दिलाय 0.6250 इंटू 10⁻⁻1 बघा 0.6250 इंटू 10⁻⁻1 हा एक मोठा गोंधळ आहे. आता घ्यायचा आहे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट कसं घ्यायचं. आता मला हे सांगा पिरियड टी इज इक्वल्स टू 6.28 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 मिनिट लक्ष द्या 0.6250 इंटू 10⁻⁻1 ला आपण काय करू इंटू 10⁻⁻1 आहेच नो डाऊट आणि 0.6250 ला लिहू 6.250 इंटू 10⁻⁻ पुन्हा -1 बघा असं गेलं. जसं फॉर एक्झाम्पल हा तर आहेच. मला हे सांगा हाऊ मेनी डिट्स हॅव टू शिफ्ट. हाऊ मेनी डिट्स हॅव टू शिफ्ट फॉरवर्ड बॅकवर्ड बॅकवर्ड. मग बॅकवर्ड एक डीट शिफ्ट केला तर 0.6250 येणार आहे. ओके बघा 1 डीट हॅव टू शिफ्ट बॅकवर्ड एक डीट बॅकवर्ड शिफ्ट करायचं तर 0.6250 चा आन्सर येणार आहे आणि हे सेमच आहे बाळांनो. ठीक आहे तर याचा आणि याचं मिनिंग सेम आहे. का बरं कारण की आता मला स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे. तर तुम्हाला समजेल मी काय केलं 6.28 इंटू किती असतं बघा अंडर रूट ऑफ बघा 6.28 इंटू स्क्वेअर रूट ऑफ इथे किती आहे 6.250 इंटू चला दोघांचा बेस सेम आहे ची ऍडिशन सांगा -1 किती असतं -2. सो पिरियड टी इज इक्वल्स टू 6.28 इंटू चला स्क्वेअर रूट ऑफ 6.250 आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 10 ची पॉवर जी आहे ती 2 आहे. 2 म्हणजे काय असतं रे बाळांनो इव्हन की ऑड इव्हन आणि जर इव्हन असेल तर रूटच्या बाहेर काढायची आणि त्याच्या काय करायचं हाफ डायरेक्ट हाफ होतं इव्हन असेल तर. मला हे सांगा 10⁻⁻ मायनस आहे नाहीच 2 चा हाफ किती होतं बघा 2 चा हाफ हाफ म्हणजे डिवाइड बाय 2 बोला 2 चा हाफ किती असतं 1 2 चा हाफ किती असतं 1 ओके लक्षात ठेवा डायरेक्ट बाहेर निघतं. सो पिरियड टी इज इक्वल्स टू 6.28 इंटू चला याचं घ्यायचं आहे स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट घेताना आपल्याला लॉग टेबल मध्ये दोन ऑप्शन असतात एक असतं 1 to 10 आणि एक काय असतं 10 to 100. तर तुम्ही सांगा 6.2 म्हणजे काय 1 to 10 मध्ये येतं की 10 to 100 मध्ये येतं 1 to 10. मग कसं बघायचं 6.2 चा 5 आणि 0 मध्ये चला 6.2 चा 5 आणि मेन डिफरन्स 0 मध्ये कम ऑन एव्हरीवन 6.2 चा 5 आणि मेन डिफरन्स 0 मध्ये कम ऑन फास्ट 1 to 10 हा 6.2 चा 5 मध्ये आणि मेन डिफरन्स 0 मध्ये तर नसेलच काही. हा सांगा 6.2 चा 5 मध्ये 2.500 इंटू 10⁻1 की -1 -1 ऑल बॉयज अँड ऑल गर्ल्स. चला एक काम करा पहिल्या दोघांचा सगळ्यांचा प्रोडक्ट करा चला लवकर फास्ट चला प्रोडक्ट करा लवकर फास्ट आणि सांगा पिरियडची व्हॅल्यू. चला ज्यांनी लॉग टेबल आणले त्यांनी ऍटलीस्ट गुणाकार तरी करा 10⁻⁻1 सेकंड्स. हा लवकर फास्ट मेक इट अ प्रोडक्ट. शांत सगळ्यांनी करा. हा चलो बॉयज गर्ल्स येस पार्थ हा किती तर बाळांनो येस 15.7 ए पिरियडचा फॉर्म्युला आहे पिरियड टी इज इक्वल्स टू 15.7 इंटू 10⁻1 की -1 -1 इंटू 10⁻1 आता मला हे सांगा पिरियड इज इक्वल्स टू चला बोला 15.7 हा कम ऑन हाऊ मेनी डिट्स हॅव टू शिफ्ट 1 फॉरवर्ड बॅकवर्ड 1 डीड हॅव टू शिफ्ट बॅकवर्ड तर इथे किती सांगा 1.57 बरोबर आहे येस. आता बाळांनो मला हे सांगा हा झाला पिरियड सगळ्यांना माहिती आहे पिरियडचे युनिट किती असतं रे बाळांनो सेकंड्स. आपल्याला पिरियड हवा आहे की फ्रिक्वेन्सी हवी आहे फ्रिक्वेन्सी. तर मला हे सांगा सगळ्यात पहिले फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं रे नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर मिनिट की नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड आणि सगळ्यांना माहिती आहे फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ पिरियड. सो 1/1 किती असतं 57 चला बोला 1.57 चा रेसिप्रोकल किती असतं 1.57 चा रेसिप्रोकल कसा करायचा 1.5 चा 7 मध्ये रेसिप्रोकल घेताना स्लॉट कसे बनवतो आपण 2 1 1 चला 1.5 चा 7 मध्ये रेसिप्रोकल बघा चला लॉग टेबल सोबत आणत चला मी किती वेळ बोलतो तुम्हाला 1.5 चा 7 मध्ये बोला किती असतं 6369 गाइस 6369 की 0.6369 0.6369 बघा ना त्या रो मधली पहिली व्हॅल्यू आफ्टर डेसिमल पॉइंट असेल. इफ द फर्स्ट व्हॅल्यू इन दॅट रो इज आफ्टर डेसिमल पॉइंट सो एव्हरी व्हॅल्यू इज आफ्टर डेसिमल पॉइंट. लक्षात ठेवा लॉग टेबल सोबत ठेवा तरच समजेल बाळांनो. ही आली फ्रिक्वेन्सी 0.6369 ओके ही झाली आरपीएस नाही रिव्होल्यूशन नाहीये काय आपण रिव्होल्यूशन शिकताय की ऑसिलेशन शिकताय हे झालं ऑसिलेशन्स पर सेकंड बरोबर आहे. आता तुम्हाला समजायला पाहिजे नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड म्हणजे फ्रिक्वेन्सी त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं 6 ने म्हणजे काय भेटेल नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर मिनिट. लक्षात ठेवा तर बाळांनो साधी गोष्ट आहे इथे सरळ सांगू शकता की फ्रॉम इक्वेशन नंबर 1
इक्वेशन नंबर 1 मध्ये जर लिहिलं तर तुम्ही सांगू शकता नंबर ऑफ ऑसिलेशन्स, बघा रे, नंबर ऑफ ऑसिलेशन्स ओके पर मिनिट, आवाज नको आहे, नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर मिनिट इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू किती असतं 60. फ्रिक्वेन्सी किती आहे 0.6369 इंटू किती असतं 60. चला 0.6369 इंटू 60 ने मल्टिप्लाय करा. चला ओके 6369 इंटू 60. चला बॅक बेंचर्स गुणाकार करा, ऍटलीस्ट गुणाकार. चला मला ऍटलीस्ट हे करू दाखवा 6369 ला 6 ने मल्टिप्लाय करा. चला 6 ने, कम ऑन फास्ट. 6369 ला 6 ने मल्टिप्लाय करा लवकर. आलाय हा किती येतं बोला, घाबरू नका, बोला किती येतं. 38 हा 3821 किती 0 आणि इथं 4 डिजिट मागे ओढावं लागेल ना. हे बघा मला असं वाटते जेव्हा तुम्ही 60 मल्टिप्लाय करता तेवढा एवढा आन्सर येतो, पण आपल्याला 60 करायचं होतं की 60 नी मग इथं 0 आला तर 1 0 इथं वाढतो आणि 4 डिजिट काय होईल मागे होईल. चला 4 डिजिट मागे गेले तर इथे येईल ना. ओके म्हणजे सांगा आन्सर काय आलं 38.2140. सो नंबर ऑफ ऑसिलेशन्स आले बाळांनो 38 पॉइंट किती असतं 210 इज नियरली इक्वल टू काय करून टाकायचं सांगा 38 किंवा 39, तुम्ही दोन पैकी काय लिहू शकता. ओके नंबर ऑफ ऑसिलेशन्स, अरे मला हे सांगा नंबर ऑफ ऑसिलेशन्स काय पर सेकंड की पर मिनिट. पर मिनिट. एका मिनिटात किती ऑसिलेशन मग तुम्ही म्हणतात 1 ऑसिलेशन 2 ऑसिलेशन 3 ऑसिलेशन 4 ऑसिलेशन 38 ऑसिलेशन, बरोबर आहे. असं कसं काय सांगत असतात का 38.210 ऑसिलेशन. ऑसिलेशन संख्येने सांगतो ना, इंटिजर्स मध्ये सांगत असतो आपण. कशात इंटिजर्स. तर नियरली इक्वल टू लिहून टाकायचं 38, कारण 38.2 आहे तो. जर का 0.5च्या पुढे असतं तर मग आपण काय लिहिलं असतं 38 की 39 लिहिलं असतं. इज इट क्लियर. येस. तुम्हाला म्हणायचं आहे चपात्या किती खाल्ल्या का, मग किती खाल्ल्या चपात्या 1 2 3 4 5 6 सर 5 चपात्या, त्यानंतर 2 3 घास आणि त्यातले अजून मायक्रो घास आणि त्यातून एक घास खाली पडला होता तो उचलून खाल्ला. असं सांगतो का आपण, नाही. एक तर 5 सांगतो नाही तर डायरेक्ट 6 सांगतो बस. अरे वगैरे नाही, ते नंबर ऑफ ऑसिलेशन मोजायचे आहेत. काय करायचे आहेत मोजायचे. तर ती आन्सर त्याचं बरोबर नाही. 38.210 असे ऑसिलेशन नसतं. नियरली इक्वल टू करायचं, इंटिजर मध्ये आन्सर सांगायचं. कशामध्ये इंटिजर. सो नियरली इक्वल टू 38 हो ना. येस ओके चला टिक मार्क करा. क्वेश्चन नंबर 15 व्हेरी स्मार्ट. आदित्य राय कपूर लक्ष द्या, आता 2 दिवस सुट्ट्या दिल्या होत्या, अजून मन नाही भरलं का. आपल्याला 2026 चा पेपर द्यायचा बोर्डचा, 2027 चा नाही द्यायचा. लक्ष द्या. आता एक काम करा ओके, मागच्या वर्षी बोर्डच्या पेपरला म्हणजे या 2025 ला हा क्वेश्चन आला होता. ट्राय करा बरं एकदा. सॉल्ड एक्झाम्पल मधला आला होता बघा. सॉल्ड फालतूपणा नाही करायचं. बघा सॉल्ड एक्झाम्पल मधला क्वेश्चन होता बाळांनो. क्वेश्चन नंबर 5. सलग सिंपल क्वेश्चन हाच होता. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 सुद्धा त्याच्या आधीच्या पेपरला आला होता. क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 6. अजून एक होता पर्सेंटेज वाला क्वेश्चन. 10th नंबरचा क्वेश्चन काढा. 10th आणि 9th बघा. ओके हे क्वेश्चन आले होते. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी बाळांनो. तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पलचे क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहेत सगळे, त्यामुळे तुम्ही तिथून अभ्यास करू शकता. जे काही महत्वाचे नाही, एकदम सिंपल आहेत, पण हे पेपर मध्ये आले आहेत म्हणून एकदा आपण ओव्हरलुक करू. बघा सिंपल एकदम आहे. 1-2 फॉर्म्युले पाठ पाहिजे, लगेच आन्सर येतात. बघा जरी फॉर्म्युले पाठ नसतील तर ते नोटबुक मध्ये आहेत तुमच्या, बरोबर. बघा काय दिलाय मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इज. बोला काय दिलाय तुम्हाला. किती नंबरचा क्वेश्चन आहे 5th नंबरच्या क्वेश्चन मध्ये दिलाय Vmax. सांगा Vmax ची व्हॅल्यू किती असते रे. ए ओमेगा आणि ए ओमेगा ची व्हॅल्यू किती असते सांगा 6.28. इथे किती असतं सेंटीमीटर पर सेकंड. 6.28 सेंटीमीटर पर सेकंड ही दिलाय Vmax. ओके इफ द लेंथ ऑफ पाथ. ओके लेंथ ऑफ, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे Vmax ची व्हॅल्यू दिली आहे. तुम्हाला म्हणतात इफ द लेंथ ऑफ इट्स पाथ. लेंथ ऑफ इट्स पाथ म्हणजे काय दिलाय पाथ की पाथ लेंथ. तर बाळांनो लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे त्यांनी दिलाय पाथ लेंथ. सगळ्यांना माहिती आहे पाथ लेंथ इज इक्वल टू ए की टॉइस आहे.
आणि त्या टॉयसेची व्हॅल्यू काय दिली आहे बोला 88 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर. तर एच व्हॅल्यू किती झाली बाळांनो 8 डिवाइड बाय 2 सेंटीमीटर म्हणजे याचा अर्थ एच व्हॅल्यू किती असतं सांगा 4 सेंटीमीटर. ही झाली पाथ लेंथ. ओके फाइंड द पिरियड अँड इट्स एम्प्लिट्यूड. काय फाइंड करायचं आहे पिरियड अँड इट्स एम्प्लिट्यूड. अतिशय सिंपल फॉर्म्युला याच्यापेक्षा सिंपल काहीच येऊ शकत नाही. 2 फाइंड फर्स्ट पिरियड. लक्ष द्या सिंपल गोष्टी बोर्ड मध्ये विचारतात. ओके पिरियड आणि काय एम्प्लिट्यूड 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 लक्षात ठेवा. पिरियड आणि एम्प्लिट्यूड एकदम सिंपल गोष्टी विचारतात. ओके पण दरवर्षी विचारत होते याच वर्षी नव्हतं विचारलं फक्त सिंपल ठीक आहे. हा बोला आता काय करायचं तुम्हाला पिरियड काढायचा एम्प्लिट्यूड काढायचा कमान. हा मला हे सांगा तुम्हाला काय दिलं एक ए ओमेगा अजून कोणाची व्हॅल्यू दिली ए ची. सगळ्यांना माहिती आहे पाथ लेंथची व्हॅल्यू किती असते एक टॉईस आहे. मग सांगा बरं काय करायचं बाळांनो मला हे सांगा ए ओमेगाची व्हॅल्यू झाली 6.28 आवाज नको आहे. त्यात ए ची व्हॅल्यू झाली 4 ए ची व्हॅल्यू 4 तिथे ओमेगा भेटतो 6.28 बरोबर आहे. हा 4 डिवाइड मध्ये गेला तो ओमेगा इज इक्वल टू 6.28 डिवाइडेड बाय 4 होतं बरोबर आहे. येस मग आता मला हे सांगा ओमेगाची व्हॅल्यू किती होईल. चला 6.28 डिवाइड बाय 4 नाही काहीतरी 2 चा भाग द्या सॉरी 2 नाही 4 चा भाग द्या. कम ऑन एवरीवन चला करा डिवाइड करा 6.28 डिवाइड बाय 4 कम ऑन मेक इट अ डिवीजन. Come on fast. हा आवाज नको आहे. चला 6.28 डिवाइड बाय 4 हा 1.567 हा बरं ऐका ना हे थांबा थोडं बुद्धी वापरू का अजून. जर का तुम्ही डोक्याला थोडा ताण दिला ना तर तुमच्या लक्षात येईल बाळांनो. ओके गरज नाहीये वेळेवर तुमचं चालेल की नाही मला माहित नाही पण व्हॅल्यू आली 6.28 ला मी असं करू शकतो का रे इट्स अ 2 into 3.14 हा बघा बरं 2 into 4 is 8 2 into 1 is 2 and 3 into 2 is 6 आहे. सर त्याने काय फायदा झाला अरे फायदाच फायदा आहे. ओमेगा इज इक्वल टू 3.14 ला आपण पाय म्हणतो बाळांनो हो म्हणा. आणि ओमेगा म्हणजे काय सांगा 2 पाय की 2 पाय बाय कॅपिटल टी 2 पाय बाय कॅपिटल टी. अरे ओके नाही ते ठीक आहे चाललं डोकं तर चाललं भाऊ नाहीतर मग ओमेगा काढा ओमेगावर मग हे काढा तसं गेले चालते. ओके मी बघा काय केलं 6.28 म्हणजे 2 into 3.14 3.14 ची व्हॅल्यू पाय आहे. ओके ओमेगा म्हणजे 2 पाय बाय कॅपिटल टी. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाळांनो मला हे सांगा ओके ओमेगाची व्हॅल्यू आहे 2 पाय बाय कॅपिटल टी. सो गाइस 2 पाय बाय कॅपिटल टी इज इक्वल टू किती असतं 2 into किती असतं पाय डिवाइडेड बाय किती असतं 4. सगळ्यांना माहिती आहे पाय पाय गेट्स कॅन्सल बघा पाय कॅन्सल झाले. मग आता इथे किती होईल सांगा 2 डिवाइड बाय कॅपिटल टी इज इक्वल टू 1/2 बघा 2 1 जा 2 2 जा झाला. रेसिप्रोकल घ्या किंवा क्रॉस मल्टिप्लाय करा. सांगा क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल बोला 2 into 2 4 and t into 1 t. सो पिरियडची व्हॅल्यू किती झाली 4 की 4 सेकंड्स 4 सेकंड्स बघा आहे का 4 सेकंड्स पिरियड विचारलाय. आणि तुम्हाला एम्प्लिट्यूड विचारली एम्प्लिट्यूड इथंच निघाली आहे बाळांनो हे काय 4 एम्पियर एम्प्लिट्यूड म्हणजे हेच असतं ना. सो एम्प्लिट्यूड इज इक्वल टू 4 एम्पियर. सो तुम्हाला इथं पिरियड भेटला आणि तिथे एम्प्लिट्यूड भेटली करेक्ट आहे. यू विल गेट युअर आन्सर्स लक्षात ठेवा. समजलाय सगळ्यांना येस ओके नाही चालेल. नेक्स्ट किती नंबरचा क्वेश्चन आहे नेक्स्ट 6 नंबरचा क्वेश्चन. जय वाच बाळा क्वेश्चन काय दिलाय बघा जय. हा आवाज नको आहे. हा सेम क्वेश्चन विचारलाय बघा. ओके बघा मॅक्सिमम स्पीड ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इज बाळांनो तुम्हाला समजायला पाहिजे Vmax दिलाय. सगळ्यांना माहिती आहे Vmax ची व्हॅल्यू किती असते एक ए ओमेगा सांगा ए ओमेगाची व्हॅल्यू किती असतं 0.08 मीटर पर सेकंड. 2 मिनिटं थांबा. मी नेहमी सांगतो न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना सगळ्यात जास्त टाइम कुठे द्यायचा रे गिवन डेटा मध्ये. मला डेसिमल पॉइंट मध्ये आन्सर नको आहे. 0.08 चं काय करायचं बोला. हा बाळांनो तुम्हाला समजतं बघा ए ओमेगा इज इक्वल टू 0.08 चं काय करायचं 8 into 10⁻² की -2 बघा 8 म्हणजे 8 पॉइंट असतं. ओके बघा हाऊ मेनी इट्स हॅव टू शिफ्ट बोला हाऊ मेनी इट्स हॅव टू शिफ्ट फॉरवर्ड बॅकवर्ड हे पाय आन्सर येतं. सो ए ओमेगाची व्हॅल्यू झाली बाळांनो लक्षात ठेवा 8 into 10⁻². हे झालं 6. ओके तुम्हाला काय दिलाय मॅक्सिमम ऍक्सिलरेशन सुद्धा दिलाय. ही झाली मॅक्सिमम व्हेलॉसिटी ए ओमेगा. आता तुम्हाला दिलाय मॅक्सिमम ऍक्सिलरेशन बघा ऍक्सिलरेशन मॅक्सिमम. चला जा मॅक्सिमम ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय असतो सांगा नोट्स मध्ये बघून सांगा. सगळे फॉर्म्युले लिहून दिले बोला 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 ए ओमेगा की ए ओमेगा स्क्वेअर
हे पहा मॅक्सिमम ऍक्सेलरेशन असतं ए ओमेगा स्क्वेअर आणि त्या ए ओमेगा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय दिलाय बघा 6 नंबर मध्ये बोला 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता तुम्हीच मला हे सांगा ए ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असतं बोला 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे किती असतं बाळांनो 0.32 ला मी करू शकतो 32 इंटू 10 रेज टू द पॉवर बोला 32 म्हणजे व्हेर इज द डेसिमल पॉइंट बिफोर द व्हॅल्यू की आफ्टर द व्हॅल्यू आणि तुम्हाला इथं 32 आहे की 0.32 आहे मग ते ऍडजस्ट करण्यासाठी 10 रेज टू द पॉवर काय लिहू 2 की -2 -2 बाळांनो जेवढं न्यूमेरिकल नॉन डेसिमल मध्ये जाईल तेवढं ते न्यूमेरिकल पुढे काय होतं सांगा इझी होतं. त्यामुळे 0.08 0.32 अशा डेसिमल पॉइंट मध्ये न्यूमेरिकल ठेवायचंच नाही नाहीतर पुढे घाण होणार. समजलंय का. त्यामुळे जेवढं न्यूमेरिकल 10 च्या पॉवर मध्ये कन्वर्ट होईल कुणाच्या पॉवर मध्ये 10 च्या पॉवर मध्ये तेवढं ते इझी होतं. सो गाइस 8 इंटू 10 रेज टू द पॉवर -2 सो गाइस 32 इंटू 10 रेज टू द पॉवर -2 असं दिलाय. तर तुम्हाला विचारलं पिरियड काढा बघा तुम्हाला विचारलाय टू फाइंड हा काय फाइंड करायचं आहे तर फर्स्ट दे वाज टू फाइंड व्हॅल्यू ऑफ पिरियड. पिरियड म्हणजे किती असतं टी की कॅपिटल टी अँड सेकंड दे वाज टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एम्प्लिट्यूड म्हणजे ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क हे फाइंड करायचं झालं. पिरियड आणि एम्प्लिट्यूड काढा. आता सांगा बरं पिरियड आणि एम्प्लिट्यूड कशी काढायची साधी गोष्ट आहे बाळांनो मला हे सांगा तुम्हाला व्ही मॅक्स म्हणजे ए ओमेगाची व्हॅल्यू दिली आहे ऍक्सलरेशन मॅक्स म्हणजे ए ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आपण एक काम करू सगळ्यात पहिले लिहू ए ओमेगा इज इक्वल टू 8 इंटू 10 रेज टू द पॉवर किती असतं -2 लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. नंतर लिहू ए ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं 32 इंटू 10 रेज टू द पॉवर किती आहे बोला -2 लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 2. चालेल. आपल्याला काय करायचं आहे पिरियड मग इथं सरळ लिहू शकता इक्वेशन नंबर 2 डिवाइडेड बाय इक्वेशन नंबर काय 1 बघा इक्वेशन नंबर 2 डिवाइड बाय इक्वेशन नंबर 1 डिवाइडेड बाय म्हणजे समजतं सांगा बरं 2 डिवाइड बाय 1 म्हणजे काय पहिला प्रेफरन्स कोणाला द्यायचा 1 ला की 2 ला आणि दुसरा 1 ला. मग इक्वेशन 2 ची एलएचएस काय एक ए ओमेगा स्क्वेअर आणि इक्वेशन 1 ची काय सांगा ए ओमेगा. सो इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 एलएचएस अपॉन म्हणा आरएचएस एलएचएस अपॉन आणि त्या साइडला आरएचएस अपॉन आरएचएस व्हेरी सिंपल. मग सांगा इक्वेशन 2 ची एलएचएस किती आहे ए ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय इक्वेशन 1 ची एलएचएस किती आहे ए ओमेगा. इक्वेशन 2 ची आरएचएस किती आहे 32 इंटू 10 रेज टू द पॉवर -2 डिवाइड बाय इक्वेशन 1 ची आरएचएस किती आहे 8 इंटू 10 रेज टू द पॉवर -2 लक्षात ठेवा एलएचएस अपॉन एलएचएस आणि त्या साइडला आरएचएस अपॉन आरएचएस बघा 2 डिवाइड बाय 1 गेट्स कॅन्सल एक ओमेगा एका ओमेगा सोबत कॅन्सल हे पाहिजे एक ओमेगा एका ओमेगा सोबत कॅन्सल आणि मग काय राहील 10 रेज टू द पॉवर -2 10 रेज टू द पॉवर -2 गेट्स कॅन्सल आणि इथे काय राहिलं सांगा 32 डिवाइडेड बाय काय 8 सांगा बरं गाळांनो 32 डिवाइड बाय 8 म्हणजे किती असतं बोला 4 सो ओमेगा इज 4 खतम. बट दे हॅव नॉट आस्क्ड ओमेगा व्हाट दे हॅव आस्क्ड यू पिरियड अँड एव्हरीवन नोज व्हाट इज पिरियड गाइस पिरियड काय असतं सांगा बोला फर्स्ट पिरियड टी इज इक्वल टू किती असतं 2 पाय की 2 पाय बाय ओमेगा आणि ओमेगा इकडे आला तर पिरियड तिकडे जातो आपण टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा किंवा ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय काय लिहू शकतो आपण. So guys period t is equals to 2 pi by omega सांगा ओमेगा ची व्हॅल्यू किती आहे 4 सो ओमेगा ची व्हॅल्यू 4 आहे सो पुट दॅट व्हॅल्यू हियर 4 सो पिरियड t is equals to 2 1 जा 2 2 जा सांगा पाय की पाय बाय 2 सेकंड्स खतम. पायची व्हॅल्यू तुम्ही काय टाकू शकता सांगा 3 की 3.14 3.1 इफ यू वांट यू कॅन ओके. हा झाला पिरियड. आता पिरियड झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला करायचा आहे एम्प्लिट्यूड काय करायचा आहे एम्प्लिट्यूड. मग एक काम करा ना हे बघा ओमेगाची व्हॅल्यू तर आपल्याला मिळालेली आहे तुम्ही एक ते इक्वेशन 1 घ्या नाही ते इक्वेशन 2 घ्या व्हॅल्यू टाका. दांगड साहेब लक्ष द्या इकडे सांगा ए ओमेगाची व्हॅल्यू किती आहे हे बघा ए ओमेगाची व्हॅल्यू आहे त्यात ही ओमेगाची व्हॅल्यू टाकून द्या ना सांगा ओमेगाची व्हॅल्यू किती आहे 4 तर तुम्हाला कोणाची व्हॅल्यू भेटेल ए ची. चला आपल्याला एम्प्लिट्यूड काढायची आहे तर तुम्ही सरळ सांगू शकता बाळांनो लक्ष द्या हा फ्रॉम इक्वेशन नंबर 1 लक्ष द्या काय असतं ए ओमेगा बघा रे ए ओमेगाची व्हॅल्यू किती आली आहे 8 इंटू 10 रेज टू द पॉवर -2 लक्ष द्या 8 इंटू 10 रेज टू द पॉवर -2 मला ए काढायचं आहे ओमेगाची व्हॅल्यू मला माहित आहे सांगा ओमेगाची व्हॅल्यू किती आली आहे 4 जस्ट पुट दॅट व्हॅल्यू सो 4 इज इक्वल टू 8 इंटू 10 रेज टू 2 की -2 तर तुम्हाला समजेल ए ची व्हॅल्यू काय असतं ए ची व्हॅल्यू असते 8 इंटू 10 रेज टू द पॉवर -2 ओके मल्टिप्लाइडचा 4 डिवाइड मध्ये जातो ए बोला 4 1 जा 4 2 जा सो 2 इंटू 10 रेज टू द किती असतं 2 की -2 मीटर खतम. 2 सेंटीमीटर सुद्धा लिहू शकता तुम्ही काय लिहू शकता 2 सेंटीमीटर इज दॅट क्लियर ओके नाही येस ओके. सांगा हा किती नंबरचा क्वेश्चन होता रे 6 ओके
सिंपल क्वेश्चन बाळांनो सगळे पेपरला आलेले आहेत. हा नेक्स्ट तुम्ही 9th आणि 10th नंबरच्या क्वेश्चनवर थोडा विचार करा बरं. चला 9th नोटबुक मध्ये करा, रफ मध्ये करा. थांबा फेअर मध्ये तुम्हाला हे लिहावं लागेल. 9th आणि 10th डोकं लावा थोडं. चला फेअर मध्ये क्वेश्चन वाचा, गिवन डाटा लिहा मनानी. कुठला फॉर्म्युला यूज होतो तो बघा, लावा डोकं लावा थोडं फास्ट. चला 9th आणि 10th मध्ये काहीतरी डोकं लावा तुम्ही. फॉर्म्युले बघा कुठले दिले, सिंपल आहे एकदम. आपण डिस्कस करू. आता एनर्जी दिली असेल तर टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युले आहेत ना आपल्या जवळ, ते फॉर्म्युले यूज करू बघा. स्वतःचं डोकं चालवा. चला किती नंबरचा क्वेश्चन होता रे बाळांनो, बोला. क्वेश्चन नंबर किती? 9. आवाज नको आहे. हे बघा रे, हे क्वेश्चन नंबर 9 काय दिलाय बघा. हा टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल ऑफ मास. बघा सगळ्यात पहिले लिहू शकता इथं गिवन डेटा. हा गिवन डेटा मध्ये मास m इज इक्वल टू दिलाय किती? इट्स 200 ग्राम. 200 ग्राम. इकडे बघा बाळांनो मला हे सांगा, मास इज इक्वल टू 200. 200 म्हणजे 2 × 100 ग्राम. लक्ष द्या. सो लक्ष द्या, मास इज इक्वल टू 2. 100 म्हणजे किती असतं? 10 की 10⁻²? 10⁻². आता मला हे सांगा, ग्रामचं करायचं आहे किलोग्राम. ग्रामचं काय करायचं आहे? किलोग्राम. सांगा बरं ग्रामचं किलोग्राम कसं करायचं? हा बाय मल्टिप्लाइंग 10⁻³ की -3? -3. सो मास इज इक्वल टू किती असतं? 2 इंटू दोघांचा बेस काय? सेम. इंडेक्सची ऍडिशन. सांगा 2 - 3 किती असतं? -1. आवाज नको रे. -1 kg. बघा बाळांनो तुम्हाला मास दिलाय, जेवढं न्यूमेरिकल 10च्या पॉवर मध्ये जाईल तेवढं ते अवघड होतं की इझी. 200 ला केलं 2 × 100. 100 म्हणजे 10⁻². ग्रामचं किलोग्राम केलं 10⁻³ झालं. ग्रामचं किलोग्राम करण्यासाठी -3 मल्टिप्लाय करत असतात. दोघांचं बेस इंडेक्सची ऍडिशन. बघा काय दिलंय. टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ऑफ मास इज टू बी गिवन. परफॉर्मिंग SHM इज गिवन बाय. सांगा पार्टिकल जर का SHM परफॉर्म करत असेल तर तुम्हाला टोटल एनर्जी दिलेली आहे. सांगा टोटल एनर्जी किती आहे? 10⁻² की -2? -2 जूल. फाइंड द मॅक्सिमम वेलोसिटी अँड पिरियड हॅव्हिंग अ एम्प्लिट्यूड. लक्षात ठेवा तुम्हाला एम्प्लिट्यूड दिली आहे. किती आहे? तर इथं समजून घ्या, एम्प्लिट्यूड इज इक्वल टू A इज इक्वल टू किती दिलाय? 7 की 7 सेंटीमीटर? 7 सेंटीमीटर. सो 7 सेंटीमीटर म्हणजे 7 × 10⁻² की -2? -2 मीटर. ही तुम्हाला एम्प्लिट्यूड दिलेली आहे. आणि तुम्हाला काय विचारलं सांगा त्यांनी? ओके काय विचारलं रे? काय? मॅक्सिमम वेलोसिटी. आता लक्ष द्या, इथे विचारलं टू फाइंड. हा आवाज नको. सांगा फर्स्ट काय विचारलंय? V की Vmax? अँड एव्हरीवन नोज Vmax इज इक्वल किती असतं? A की A ओमेगा? A ओमेगा. आणि सेकंड काय विचारलंय सांगा? हा पिरियड. सांगा काय करायचं? Vmax आणि A ओमेगा पिरियड काढायचं. बोला सांगा सोल्युशन मध्ये काय करायचं? हे बघा रे, तुम्हाला टोटल एनर्जी दिली आहे. 2 मिनिटं थांबा. हा सगळ्यांना माहिती आहे टोटल एनर्जी किती आहे? 10⁻² की -2? -2. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला सांगा मला काय असतं? बोला व्हॉट्स द फॉर्म्युला ऑफ टोटल एनर्जी? 1/2 m⁻² A². अनसॉल्व मध्ये झालाय असा क्वेश्चन आहे. 1/2 m⁻². इथे किती असतं? A². 10⁻² आहे की -2 आहे? -2. लक्ष द्या. आता तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी समजतात. कशा काय बघा, हा 1/2 आहे, हा m आहे. का रे ω² A² ला ओमेगा इंटू ए ब्रॅकेटचा स्क्वेअर करू शकतो का रे मी? ω² × A² म्हणजे ओमेगा इंटू ए ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू सांगा 10⁻² की -2? -2. बरोबर आहे. तुम्हाला इथं सरळ समजतं. आता मला हे सांगा, ओके इज इक्वल टू आहे 10⁻² आहे. बरोबर आहे. डिवाइड मधला 2 कुठे गेला सांगा? मल्टिप्लाइड मध्ये. बघा डिवाइड मधला 2 आणि मल्टिप्लाइड मधला m कुठे आला सांगा? डिवाइड मध्ये. बघा 10⁻² आहे. डिवाइड मधला 2 मल्टिप्लाइड मध्ये गेला आणि मल्टिप्लाइड मधला m डिवाइड मध्ये आला. इथे किती सांगा? A की A ओमेगा? A ओमेगा ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा A ओमेगा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि सगळ्यांना माहित आहे की A ओमेगा म्हणजे काय असतं सांगा? V की Vmax? Vmax काढण्यासाठी A वेगळा काढायचा, ओमेगा वेगळा काढायचा. भानगड करू नका. डायरेक्ट तुम्हाला इथे A ओमेगा भेटला. सांगा A ओमेगा म्हणजे काय असतं? V की Vmax? आणि ब्रॅकेटचा काय करायचा? स्क्वेअर. सो इट्स 2 × 10⁻² - 2 डिवाइडेड बाय किती असतं? m. म्हणजे मास.
आणि सांगा मास किलोग्राम मध्ये काय दिलाय. मासच्या एवढ्या व्हॅल्यू आहे 1 2 3 4 कुठलं घ्यायचं नॉर्मल की फायनल मॉडिफाय केलं. सांगा मासची व्हॅल्यू किती आहे बोला. इट्स 2 × 10⁻1 की -1 -1. सो गाइस Vmax बघा मी काय म्हणताय Vmax ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 गेट्स कॅन्सल 10⁻⁻2 × 10⁻1. ओके सरळ सांगू शकता. सो गाइस Vmax इज इक्वल टू बोला 10⁻1 किती येईल 1 की -1 -1. बघा ना दोघांचा बेस सेम इंडेक्सची ऍडिशन. सांगा -2 + 1 म्हणजे 1 की -1 -1 झालं. हे झालं Vmax चा स्क्वेअर. आणि मला जर का Vmax पाहिजे असेल तर आलेला आन्सर डायरेक्ट काढायचं √, मध्ये √(-1). थांबा थांबा काही करू नका. √(-1) कसं काढायचं आता साधी गोष्ट आहे. Vmax इज इक्वल टू √(-1). बघा बाळांनो 10⁻1 ला मी √(1/10) लिहू शकतो का रे. साधी गोष्ट आहे. 10 ची पॉवर -1 आहे खाली गेला तर तो रेसिप्रोकल होईल. रेसिप्रोकल झाला तर पॉवर काय होईल निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह. मागे मागे ए बाळा लक्ष दे इकडे. माझं तुझ्यावर लक्ष आहे त्यामुळे तू माझ्यावर लक्ष दे. हा लास्ट टाइम सांगताय मी. हा सांगा 10⁻1 खाली आला तर किती होईल सांगा -1 की +1 +1. ओके आणि चला बोला काय होईल. सो 1/10. सो √(1) इथं असतं √10. बघा √(1) आणि √10 से येस सांगा बरं √(1) ची व्हॅल्यू 1 आणि √10 सांगा 10 चं स्क्वेअर रूट किती असतं. 10 चा 0 मध्ये बघा जा स्क्वेअर रूट मध्ये जा 1 to 10 मध्ये की 10 to 100 मध्ये 10 to 100 जा 10 चा 0 मध्ये किती होईल सांगा 10 चा 0 मध्ये. कमॉन 3. हे बघा 1/3.16 आवाज नको आहे 3.162 सगळ्यांनी लक्ष दे इकडे. आता मला हे सांगा 1/3.162 म्हणजे रेसिप्रोकल घ्यायचं आहे. सांगा बरं कोणाचा रेसिप्रोकल घ्या 3.1 चा 6 आणि 2 मध्ये. चला 3.1 चा 6 आणि मेन डिफरन्स 2 मध्ये. चला बोला जा रेसिप्रोकल घ्या. तुम्ही मला हे सांगा हा 3.1 चा 6 मध्ये बोला 3.1 चा 6 मध्ये काय असतं. कमॉन 3.1 चा 6 मध्ये 3.1 चा 6 मध्ये 3.1 हे पा 3.163 ना 3.163 ए 3.1 चा 6 मध्ये आणि मेन डिफरन्स 2 मध्ये हा इकडे एमटी आहे. बोला मेन डिफरन्स 2 मध्ये सांगा मेन डिफरन्स 2 मध्ये. अच्छा तुम्ही ऍड करून सांगितलंय का ऍड की सबट्रॅक्ट नाही मला जेवढं विचारलं तेवढं सांगा. 3.1 चा 6 मध्ये सांगा किती आहे 3165 आणि मेन डिफरन्स 2 मध्ये बोला 2. यातना काय करायचं ऍड की सबट्रॅक्ट मग सांगा बरं कसं करायचं सबट्रॅक्ट 3165 मधनं 2 मायनस करा किती होईल सांगा 3163 बरोबर आहे. सो आन्सर काय येईल तुमचं बोला. हा सांगा Vmax ची व्हॅल्यू बोला 3163. गाइस इट्स 3163 की 0.3163 0.3163 that is the Vmax मीटर पर सेकंड. सांगा सेकंड आहे की मीटर पर सेकंड का बरं पॉइंट आलं सांगा बरं. कारण त्या रो मधली पहिली व्हॅल्यू ही आफ्टर डेसिमल पॉइंट असेल. बघा त्या रो मधली जर का फर्स्ट व्हॅल्यू आफ्टर डेसिमल पॉइंट असेल तर प्रत्येक व्हॅल्यू कशी येते नॉर्मल की आफ्टर डेसिमल पॉइंट इज दॅट क्लियर. येस हे झालं Vmax. आता बाळांनो मला हे सांगा हा झाला Vmax नंतर तुम्हाला काय करायचं आहे सांगा बरं. काय काढायचं आहे पिरियड. मग पिरियड काढा ना कसा काढणार पिरियड सांगा. पिरियड T इज इक्वल टू काय काय दिलंय त्यांनी टोटल एनर्जी दिली आहे बरं एम्प्लिट्यूड दिली आहे ना. मग सांगा पिरियड कसा काढायचा. तुम्ही एक काम करा तुम्हाला Vmax ची व्हॅल्यू आली आहे. थांबा Vmax ची व्हॅल्यू आली आहे किती आहे Vmax ची व्हॅल्यू पिरियड काढायचा आपल्याला. हा मला हे सांगा Vmax इज इक्वल टू किती असतं किती आलाय सांगा 0.3163 आवाज नको आहे 0.3163 आलाय. सगळ्यांना माहिती आहे Vmax इज इक्वल टू किती असतं 1 ए ओमेगाची व्हॅल्यू 0.3163. हा ए. आता ओमेगा म्हणजे काय असतं 2π की 2π बाय कॅपिटल टी 2π बाय कॅपिटल टी. ओमेगा म्हणजे काय असतं 2π की 2π बाय कॅपिटल टी 2π बाय कॅपिटल टी इज इक्वल टू 0.3163. खतम. मला काय करायचं आहे घाबरू नका ना. पिरियड तर डिवाइड मधला पिरियड आणि मल्टिप्लाय ची टर्म डिवाइड. सो ए इंटू 2π
चला मल्टिप्लायची 0.3163 आणि डिवाइड मधला टी वर गेला. चला सांगा बरं टी ची व्हॅल्यू किती झाली. सो टी इज इक्वल्स टू ए इंटू 2 पाय डिवाइड बाय 0.31 किती असतं 63. बघा ना ए इंटू 2 पाय डिवाइड बाय 0.3163. सो पिरियड ए म्हणजे कोण एम्प्लिट्यूड. सांगा एम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती आहे. हे माहिती दिली आहे 7 इंटू 10⁻². बघा 7 इंटू 10⁻². 2 तर आहेच. पायची व्हॅल्यू 3.14 डिवाइड बाय 0.3163. बघा 0.3163 आहे. ओके सो पिरियड टी इज इक्वल्स टू एक काम करा हा डेसिमल पॉइंट इकडे एक डिजिट शिफ्ट करा. सांगा बरं किती होईल. हा मल्टिप्लाय करा. चला बोला सांगा 7 इंटू 2 14 इंटू 10⁻² किती आहे -2. इथं आता एक काम करा खाली जर का मी एक डिजिट पुढे सरकवला तर सांगा बरं किती. एक सरकवा किंवा दोन सरकवा चला तुमची इच्छा. बोला 2 डिजिट सरकवले चला किती होईल सांगा. घाबरू नका बोला 31.63 आणि मग वर 2 डिजिट सरकावं लागेल. ओके किती होईल सांगा 314. झालं सॉल्व करा. सो इट्स 14 इंटू 314 10 ची पॉवर बाजूला शिफ्ट केली दॅट इज -2 अपॉन 31.6. तुम्ही सांगा 31.6 म्हणजे राउंडिंग ऑफ करा. सांगा 31.6 म्हणजे काय करायचं इंटिजर मध्ये 31 लिहाल की 32. व्हेरी गुड 32. चला डिवाइड करा. करता येईल नाही हे 14 आणि 32 नाही काही तर 2 चा भाग जातो इव्हन टर्म आहे. इथे किती होईल 2 चा भाग गेल्यावर 7 आणि इथे किती होईल 16. पण आता ही ऑड आहे ही इव्हन आहे जमणार नाही. पण या दोघांमध्ये जमते आता. बघा 314 इव्हन आहे आणि 16 इव्हन आहे. सांगा 16 चा हाफ 8 आणि 314 चा हाफ डिवाइड बाय 2 म्हणजे हाफ करताय ना आपण. सांगा 314 चा हाफ 300 चा हाफ किती असतं 150 आणि पुढे किती आहे 14 आहे ना त्याच्या हात किती होईल 7 म्हणजे किती होईल 157 म्हणजे सांगा बरं काय राहिलं बाळांनो. हे राहिलं 7 इंटू इट्स 157 डिवाइडेड बाय किती आहे 8 इंटू 10⁻² की -2. चला करा मल्टिप्लाय. चला 157 इंटू 7 करा लवकर. चला 157 इंटू 7 करा. 157 इंटू 7 मेक इट अ प्रोडक्ट. हा किती 10. आपण काय करताय रे पिरियड ना. हा 1099 ए बा 157 इंटू 7 1099 डिवाइड बाय 8 इंटू 10⁻² आहे की -2. सो पिरियड टी इज इक्वल्स टू आवाज नको आहे. चला 1099 डिवाइड बाय 8 करा डिवाइड. कम ऑन फास्ट. हा 1099 डिवाइड बाय 8 कम ऑन किती येतं हे बघा मी सांगतो. 1099 डिवाइडेड बाय इथे केलं 8. हा 8 1 जा 8 2 9 8 3 जा 24 29 मधला 24 गेले 5 आणि इथं 9. हा 8 7 जा 56 आणि किती राहील 3 आणि नंतर 30 इथं दिला पॉइंट. बोला 8 3 जा 24 ते काही अनस्टॉपेबल आहे. सो 137.3 इंटू 10⁻² की -2 बरं आहे. सांगा हाऊ मेनी डिजिट्स आय हॅव टू शिफ्ट फॉरवर्ड बॅकवर्ड 2 डिजिट बॅकवर्ड शिफ्ट करायचे. तर आन्सर काय येईल सांगा बोला 1.373. इथे काय असतं सेकंड्स 1.373 सेकंड्स. से यस आर यू गेटिंग यस. अशा प्रकारे हा कितवा क्वेश्चन होता रे 9th होता का. आणि एक लास्ट बघा क्वेश्चन नंबर 10 बघा काय दिलाय. लास्ट क्वेश्चन बघा सगळ्यांनी कम ऑन बघा काय दिलाय. मंथन वाच बघा क्वेश्चन वाच 10th नंबरचा. हा आता बघा काय दिलंय. द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ सिंपल पेंडुलम इन्क्रीजेस बाय. एका सिंपल पेंडुलमचा पिरियड कितीने वाढला 10%. कितीने 10%. व्हेन इज लेंथ इज इन्क्रीज बाय 21 सेंटीमीटर. फाइंड द इनिशियल लेंथ अँड इनिशियल पिरियड. आता एक लक्ष द्या रे एक लक्ष द्या. समजा इथे लिहिलं फॉर सिंपल पेंडुलम आवाज नको आहे रे
फॉर सिंपल पेंडुलम. लक्ष द्या इकडे, मला हे सांगा, इकडे लक्ष द्या. T1 म्हणजे असतं इनिशियल पिरियड. काय असतं? इनिशियल पिरियड. आवाज नको आहे. हा. L1 म्हणजे असतं इनिशियल लेंथ. इनिशियल लेंथ. आवाज नको आहे. सांगा T1 म्हणजे काय? पिरियड की इनिशियल पिरियड? इनिशियल पिरियड. सांगा L1 म्हणजे लेंथ की इनिशियल लेंथ? इनिशियल लेंथ. इनिशियली पिरियड एवढा होता T1 आणि इनिशियल लेंथ. आता मला हे सांगा, त्यांनी काय दिलाय? L2. सांगा L2 म्हणजे लेंथ की फायनल लेंथ? फायनल लेंथ. लक्ष द्या काय दिलाय? फायनल लेंथ. आवाज नको आहे बघा. फायनल लेंथ किती झाली? तर मला हे सांगा, फायनल लेंथ किती झाली? तर इनिशियल लेंथ मध्ये वाढली. बघा बरं कितीने वाढली? नाही, बरोबर वाचा ना ती इंग्लिश. 10% ने कोण वाढला? पिरियड वाढला. पण लेंथ कितीने वाढली? 21% ने वाढली, सेंटीमीटरने वाढली. आता इकडे लक्ष द्या. होय, इकडे बघा. मला हे सांगा, तुमची इनिशियल लेंथ किती होती? L की L1? L1. शेवटचा क्वेश्चन. तुमची इनिशियल लेंथ होती L1, त्यामध्ये वाढली. वाढली म्हणजे प्लस झाली. किती 21 काय? सेंटीमीटर. थांबा, आपण जनरली न्यूमेरिकल सेंटीमीटर मध्ये सॉल्व्ह करतो की मीटर? मग एक काम करा, फायनल लेंथ L2 किती झाली? तर L1 प्लस 21 सेंटीमीटर म्हणजे 21 इंटू 10⁻⁻² मीटर. लक्षात ठेवा. करेक्ट आहे. सेंटीमीटरचं काय करायचं? मीटर. कारण की L1 समजा आपण इनिशियल पिरियड, इनिशियल लेंथ घेतली, हे SI युनिट घेतलं बाळांनो. याचंही सुद्धा आपण SI युनिटच घेत आहे. तर ऑब्विसली हे सेंटीमीटर आहे. सेंटीमीटर म्हणजे 10⁻² की -2 मीटर. लक्षात ठेवा. चालेल. ही झाली फायनल लेंथ. इकडे लक्ष द्या. सांगा L2 म्हणजे इनिशियल लेंथ की फायनल लेंथ? फायनल लेंथ. फायनल लेंथ ही पर्सेंटेजने वाढली की सेंटीमीटरने वाढली? म्हणजे इनिशियल लेंथ L1 होती आणि त्यात 21 सेंटीमीटर वाढली. ही झाली फायनल लेंथ. थांबा, आता मला हे सांगा, T1 कोण आहे? पिरियड की इनिशियल पिरियड? मला काय पाहिजे? फायनल पिरियड. फायनल पिरियड किती असेल? T1 की T2? T2. सांगा फायनल पिरियड कितीने वाढला? बघा दिलाय 10 की 10%. आता हे पर्सेंटचे कॅल्क्युलेशन थोडे वेगळे असतात. लक्ष द्या इकडे. ओके, फायनल पिरियड कसा काढायचा? लक्ष द्या, शेवटचं न्यूमेरिकल आहे. तर बाळांनो मला हे सांगा, इनिशियल पिरियड किती होता? सांगा. T की T1? T1. इनिशियल पिरियड किती होता? T1. त्यात काय झालं? वाढला. काय झालं? वाढला. किती पर्सेंट? 10% वाढला. कुणाच्या 10%? इनिशियलच्याच. कुणाच्या? इनिशियलच्याच. बघा मी पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या, पर्सेंटेज कसे असतात. ओके, हे बघा पुन्हा एकदा सांगतो बघा. इनिशियल पिरियड किती होता? T की T1? T1. त्यात काय झाला? वाढला. किती पर्सेंट? 10%. कोणाच्या? इनिशियलच्याच. ओके, असा झाला हा फायनल पिरियड. की तुमचा फायनल पिरियड किती आहे? तर तुमचा जो इनिशियल पिरियड होता T1, त्याच्या किती पर्सेंटने वाढला? 10% ने वाढला. इथं लेंथ ही पर्सेंटेजने वाढली की सेंटीमीटरने वाढली? सेंटीमीटर. फायनल लेंथ होती, इनिशियल लेंथ होती L1, त्यात फक्त 21 सेंटीमीटर वाढली बस. पण पिरियड मध्ये असं नसते. इनिशियल पिरियड किती होता? T1, त्यात किती पर्सेंट वाढला? 10%. आणि जेव्हा पर्सेंट असतं तेव्हा हे येत असतं. लक्षात ठेवा. पर्सेंटेज म्हणजे कोणाच्या? तर कोणाच्या? तर जेवढा तुमचा काय होता? इनिशियल पिरियड किती होता? T की T1? त्याच्यात 10% वाढला. हा डिफरन्स आहे पर्सेंटेजच्या न्यूमेरिकल मध्ये आणि सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये काहीच घेणदेण नसते. इनिशियल एवढी होती, त्यात एवढ्यानी वाढली. पर्सेंटेज मध्ये असं नसते बरं का. पर्सेंटेज मध्ये असं नाही म्हणू शकत, सर इनिशियल T1 होता, आता 10% वाढला. 10% वाढला, पण कुणाच्या 10%? इनिशियलच्याच. जेव्हा पर्सेंटेज येत असतं तेव्हा हे लक्षात ठेवा. 10% वाढलं इनिशियलच्या. तुम्हाला एक सुंदर एक्झाम्पल सांगतो, लक्ष द्या. जसं फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या कंपनीत जॉबला लागले, तुमचं पहिलं सॅलरी आहे, पहिल्या जॉबची पहिली सॅलरी आहे 1 लाख रुपीज पर मंथ. एवढ्या मोठ्या व्हॅल्यू आपल्याला माहितच नसतात, तर काय 0 कमी जास्त होतात. ठीक आहे. हा ओके, बरोबर आहे ना. हा 1 लाख रुपीज पर मंथ तुमची सॅलरी आहे. तुम्ही पार कंपनीत कुतून काम केलं. कुतून काम करणे म्हणजे मन लावून काम करणे. ओके, बरोबर आहे. तर कंपनीने असं ठरवलं की तुमचं पेमेंट आता वाढवायचं. किती पर्सेंट? 10% वाढवायचं. पण अप्रायझल हे पर्सेंटेज मध्येच होत असते. तुम्ही तुमचे भाऊ बहीण, सोसायटीत नातेवाईक कोणी असेल कंपनीमध्ये जॉब वगैरे करत असेल, यावर्षी माझं अप्रायझल झालं, प्रमोशन झालं, तर ते प्रमोशन पर्सेंटेज मध्ये होत असते. कशामध्ये? पर्सेंटेज. जसं आता ते कसं आहे, तर मला हे सांगा, माझी इनिशियल सॅलरी किती होती? बोला ना. 1 लाख रुपीज पर मंथ. एवढं तर मी कमवतच आहे, पण ती आता वाढली म्हणजे प्लस. ओके, किती पर्सेंट? 10% नी वाढली. अरे पण कोणाच्या 10%? जेवढी माझी
इनिशियल सॅलरी होती त्याच्या 10%, म्हणजे 10% ऑफ 1 लाख. माझी जेवढी इनिशियल सॅलरी होती त्याच्या 10%, म्हणजे किती झाली सांगा बरं. 1 लाख तर ऑलरेडी मी कमवतच होतो. पर्सेंटेज मध्ये समजते का, 10 डिवाइड बाय 100 ना. ओके, 100 इंटू किती असतं 1, 1 2 3 4 5, गेट्स कॅन्सल. करेक्ट आहे. म्हणजे 1 लाख तर मी ऑलरेडी 2 3 4 5 प्लस सांगा 1000 इंटू 10, 10 की 10,000, 10,000. म्हणजे आता माझी सॅलरी किती झाली सांगा, 1,10,000 रुपीज. बरोबर आहे, 1,10,000. हे पर्सेंटेज असे असतात की बाबा 10% वाढली, पण कोणाच्या, इनिशियलच्या. तर माझा इनिशियल पिरियड किती होता T1, त्यात वाढली किती पर्सेंट, 10%, पण कोणाच्या, इनिशियल. हे पर्सेंटेज मध्ये असेच असतं. इथं लेंथ ही पर्सेंटेज मध्ये वाढली की सेंटीमीटर मध्ये वाढली, इथं काय पर्सेंटेज नाही. पहिले एवढी होती, आता एवढी झाली, बस. समजलंय. तर हे थोडं कॅल्क्युलेशन लक्ष द्या. ओके, तर तुम्हाला असं विचारलं, जर एखाद्या पेंडुलमची लेंथ ही 21 सेंटीमीटरनी वाढली आणि त्याच पेंडुलमचा पिरियड हा 10% वाढला, तर तुम्हाला विचारलंय व्हॉट इज द इनिशियल लेंथ अँड इनिशियल पिरियड. बापरे बाप, इनिशियल लेंथ अँड इनिशियल पिरियड सांगा. त्याची इनिशियल लेंथ L1 किती होती आणि त्याचा इनिशियल पिरियड किती, T1 किती होता. लक्ष द्या इकडे. ओके, तुम्हाला विचारलंय. आता कसं करायचं बाळांनो, याला थोडं सॉल्व्ह करा. लास्ट न्यूमेरिकल आहे, लक्ष द्या. T2 इज इक्वल किती आहे, T1 प्लस 10% म्हणजे 10/100 टाइम्स ऑफ T1 असतं. तुम्हाला समजायला पाहिजे. 10% पर्सेंटेज म्हणजे किती असतं, 10 की 10/100, 10/100. ओके, पर्सेंटेज म्हणजे डिवाइड बाय 100 इथंच असतं, लक्षात ठेवा कॅल्क्युलेशन्स मध्ये. सो गाईज T2 इज इक्वल किती असतं बाळांनो, T1 प्लस हा याच्यासोबत काय झाला, कॅन्सल. सांगा बरं किती, 1/10 इंटू T1 म्हणजे किती असतं, T1 की T1/10, T1/10. बघा ना, 1 इंटू T1 म्हणजे T1 आणि खाली कोण आहे, 10. हो म्हणा, येस. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करा. सांगा बरं किती, T2 इज इक्वल टू 10 इंटू T1 किती असतं, 10 T1 प्लस 1 इंटू T1 किती असतं, T1. 1 इंटू 10 किती असतं, 10. सो T2 ची व्हॅल्यू 10 T1 प्लस T1 किती असतं, 11 T1 अपॉन 10. बरोबर आहे, बरोबर आहे. सो T2 इज इक्वल टू किती असतं, 11/10 ऑफ T1. आणि तुम्हाला माहिती आहे 11/10 म्हणजे 11 म्हणजे 11 पॉईंट असतं ना. सांगा बरं 11/10 म्हणजे किती असतं, 1 की 1.1. कसं काय, कारण की याची पॉवर किती आहे, वर आल्यावर किती होईल, -1 आणि एक डिजिट मागा शिफ्ट होईल. तर साधी गोष्ट आहे. हे बघा, सरळ सांगू शकता, लागलेच तुम्ही करून दाखवतो. 11 10⁻⁴ बघा, 11 आणि या वर आला. ओके, इथं कोण आहे सांगा, T1. सो T2 इज इक्वल, बोला हाऊ मेनी डिजिट्स हॅव टू शिफ्ट, फॉरवर्ड बॅकवर्ड, 1.1 टाइम्स ऑफ T1 झाली T2 ची व्हॅल्यू. T2 ची व्हॅल्यू झाली 1.1 टाइम्स ऑफ T1 आणि ही झाली L2 ची व्हॅल्यू. तर तुम्हाला इनिशियल लेंथ आणि इनिशियल पिरियड काढायला लावला. तर आता एक आपण काम करू, इथे काय करू, हा आपल्याला पिरियडचा फॉर्म्युला माहित आहे. पेंडुलमच्या केसमध्ये 2.1 किती असतं, L की L/G, L/G. थांबा 2 मिनिटं. पिरियड इज इक्वल टू 2.1 किती असतं, L की L/G, L/G. आता तुम्ही मला हे सांगा बाळांनो, लक्ष द्या, मला हे सांगा, पिरियड हा लेंथला डायरेक्टली आहे की इनव्हर्सली आहे रे. लक्ष द्या, पिरियड हा लेंथला डायरेक्टली आहे की इनव्हर्सली आहे, डायरेक्टली आहे की रूट मध्ये डायरेक्टली आहे. बाकी तर काही घेणदेणच नाही ग्रॅव्हिटीचं. मला काही सरळ सांगू शकता, पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ लेंथ. बघा ना, पिरियड इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू अंडर रूट ऑफ L. सो पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ की अंडर रूट ऑफ लेंथ, अंडर रूट ऑफ लेंथ. मग आता लक्षात ठेवा, कारण त्या दोघांमध्ये रिलेशन डायरेक्टली आहे, म्हणजे त्या दोघांचं पटतं की पटत नाही, पटतं की पटत नाही. अरे त्या दोघांमध्ये रिलेशन डायरेक्टली आहे म्हणजे पटतं की पटत नाही, पटतं. आणि पट्ट म्हणजे कसं, तर लक्षात ठेवा, T2 डिवाइड बाय T1 इज इक्वल टू अंडर ऑफ किती असतं, L2 डिवाइड बाय L1. थांबा, T2 डिवाइड बाय T1 इज इक्वल टू अंडर ऑफ किती असतं, L2 डिवाइड बाय L1. म्हणजे समजतं का, वरचं वर आणि खालचं खाली. लक्ष द्या मी काय म्हणताय, T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ L, म्हणजे T2 डिवाइड बाय T1 इज इक्वल टू अंडर ऑफ किती असतं, L2 डिवाइड बाय L1. T2 कुठे आहे, वर. L2 कुठे आहे, वर. वरचं वर. T1 कुठे आहे, खाली. तर L1 कुठे आहे, हे पहा, T1 खाली तर L1 खाली. समृद्धी, लक्ष दे इकडे. हा, T2 वर आहे तर L2 वर आहे, T1 खाली आहे तर L1 खाली आहे. म्हणजे या दोघांचं पट्ट की पटत नाही, पट्ट. पटत नसतं तर काय आलं असतं सांगा बरं, ऑपोजिट. म्हणजे T2 अपॉन T1 इज इक्वल टू अंडर ऑफ L1 अपॉन L2, उलट आलं असतं, लक्षात ठेवा. चालेल. नाउ जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. सांगा T2 ची व्हॅल्यू किती आहे, वर बघा. T2 ची व्हॅल्यू किती आहे, रिया, T2 ची व्हॅल्यू किती आहे, ती तिकडे आहे, 1.1 टाइम्स ऑफ किती आहे, T1.
सो गाइस T2 ची व्हॅल्यू आहे 1.1 टाइम्स ऑफ T1 डिवाइडेड बाय खाली T1 अंडर ऑफ थांबा अरे T1 आहे T2 ची व्हॅल्यू 1.1 टाइम्स ऑफ T1 अपॉन अंडर ऑफ सांगा खाली किती आहे सांगा L की L1 L1 हे बघा खाली आहे L1 आणि वर कोण आहे सांगा L1 की L2 L2 सांगा L2 ची व्हॅल्यू किती आहे सांगा L2 ची व्हॅल्यू किती आहे सांगा L2 ची व्हॅल्यू किती आहे बोला L1 प्लस 21 into 10 raised to the power 2 की -2 सो बाळांनो L1 प्लस किती असतं 21 into 10 raised to power -2 खतम झालं सो गाइस T1 गेट्स कॅन्सल सो गाइस इट्स अ 1.1 इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ काय करायचं L1 प्लस 21 into 10 raised to power -2 अपॉन इथे किती असतं L1 ओके लक्षात ठेवा चालेल आणि इथे करायचं स्क्वेअरिंग बोथ साइड सांगा स्क्वेअरिंग बोथ साइड केलं तर काय होईल इट्स अ 1.1 ब्रॅकेटचा स्क्वेअर वरचं छप्पर उडालं तर काय राहिलं सांगा L1 प्लस 21 into 10 raised to power -2 डिवाइडेड बाय किती असतं L1 सांगा 1.1 चा स्क्वेअर किती असतो व्हॉट्स द स्क्वेअर ऑफ 1.1 11 चा स्क्वेअर किती असतं 121 तर 1.1 चा स्क्वेअर 121 येणारच आहे पण 1.21 येईल ना कारण 11th into 11th असतं ना 121 पण 1.1 म्हणजे 2 डिजिट मागे होईल ना येस सो 1.21 लक्ष द्या गाइस सो इट्स अ 1.21 हा L1 इकडे आला येस इज इक्वल्स टू काय राहिला L1 प्लस 21 into 10 raised to power 2 की -2 so 1.21 times of L1 is equals to L1 plus come on how many digits I have to shift 21 म्हणजे 21 points come on अरे सांगा 21 म्हणजे 21 points how many digits I have to shift बोला फॉरवर्ड बॅकवर्ड म्हणजे आन्सर काय येईल पॉइंट की 0.21 सो इथे किती असतं 1.21 टाइम्स ऑफ L1 मायनस L1 इज इक्वल्स टू 0.21 चालेल येस सांगा 1.21 L1 मधनं L1 मायनस करा सांगा किती होईल कशाला ए दाबा ही प्लस L1 ची टर्म इकडे आली तर काय झाली मायनस सांगा या दोन टर्म मधनं मी व्हॉट आय मेक इट कॉमन L की L1 सो व्हॉट आय लेट्स विथ कम ऑन 1.21 मायनस 1 हे पहा L1 कॉमन काढला तर 0.21 येतं बरोबर आहे येस सांगा 1.21 मधनं जर का 1 मायनस केला तर आन्सर काय येतं पॉइंट की 0.21 बघा 1.21 मधनं जर का 1 मायनस केला तर 0.21 येतं आन्सर बरोबर आहे आणि इंटू किती असतं बोला L1 इज इक्वल्स टू 0.21 थांबा 0.21 मला असं वाटते ही मल्टिप्लाय ची टर्म कुठे जाईल डिवाइड तर सांगा बरं L1 किती होईल बोला 0.21 डिवाइडेड बाय 0.21 बघा मल्टिप्लाय ची टर्म डिवाइड मध्ये गेली सो 0.21 गेट्स कॅन्सल सो L1 ची व्हॅल्यू किती असतं 1 की 1 मीटर 1 मीटर हे पहा 1 मीटर सो गाइस यू विल गेट अ व्हॅल्यू ऑफ L1 सो एवरीवन नोज व्हाट इज L1 इज इक्वल्स टू सांगा 1 की 1 मीटर 1 मीटर खतम थांबा का रे 1 मीटर म्हणजे ही लेंथ झाली की इनिशियल लेंथ झाली बोला इनिशियल लेंथ आता इनिशियल लेंथ नंतर आपल्याला काय करायचं आहे पिरियड की इनिशियल पिरियड मग पिरियडचा फॉर्म्युला लक्षात ठेवा सांगा पिरियडचा फॉर्म्युला काय लास्ट आर्टिकल बघा पिरियडचा फॉर्म्युला काय तर सगळ्यांना माहिती आहे पिरियड बोला पिरियड कॅपिटल T इज इक्वल्स टू किती असतं 2 पाय अंडर ऑफ किती असतं L की L बाय ची तुम्हाला इनिशियल पिरियड काढायचा आहे म्हणजे काय करायचं आहे T की T1 रिया इनिशियल पिरियड म्हणजे काय करायचं आहे T की T1 मग काय होईल T1 इज इक्वल्स टू 2 पाय अंडर ऑफ किती असतं L की L1 अपॉन G L1च होईल ना T1 आहे तर L1 साधी गोष्ट आहे आणि T2 असतं तर L2 G म्हणजे कोण आहे ठीक आहे G1 G2 असते का ग्रॅव्हिटी असते हा सांगा 2 पाय ची व्हॅल्यू किती असतं 3 की 3.14 अंडर रूट ऑफ सांगा L1 ची व्हॅल्यू किती आहे हा व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ L1 1 अपॉन G म्हणजे कोण 9 की 9.8 9 पॉइंट थांबा मग पिरियड T1 इज इक्वल्स टू 2 into 3.14 थांबा रे ओके अंडर रूट ऑफ 1 बाय 9.8 9.8 ला आपण डायरेक्ट टाकू काय 10 अरे 9 पॉइंट म्हणजे किती असतं 9 पॉइंट म्हणजे 9.8 नंतर 9.9 आणि 9.9 नंतर 10 सो मला हे सांगा T1 इज इक्वल्स टू 2 into 3.14 सांगा अंडर रूट ऑफ 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ किती असतं 10 1 चं स्क्वेअर रूट 1 आणि 10 चं स्क्वेअर रूट 10 से यस आता मला हे सांगा T1 इज इक्वल्स किती असतं 2 into 3.14 डिवाइड बाय रूट 10 पण मला असं वाटतं रूट 10 आपण काढलेला आहे बघा बरं जाऊ द्या एकदा सांगू द्या रूट 10 किती असतं सांगा लवकर रूट 10 म्हणजे कशात जा रे 1 to 10 की 10 to 100 10 to 100 चला 10 चा 0 मध्ये बघा 10 म्हणजे 10 पॉइंट चला 10 चा 0 मध्ये येस 3.162 थांबा आताच झालाय सांगा पिरियड कसा काढायचा मग T1 सो T1 इज इक्वल्स टू थांबा हा 2 आहेच एक काम करा एक डिजिट पुढे सरकवा नाही तर सरकवा 3 डिजिट 2 डिजिट सरकवले तर 314 होईल
आणि खाली 2 डिजिट सरकवले तर 316.2 होईल. से यस येस, इथं 2 डिजिट सरकवले तर इथे 2 डिजिट सरकवले जाईल. ओके, अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, सो 2 into 314 डिवाइड बाय किती होईल? 3 की 316 316.2 म्हणजे 316च ना. चला करा दोघांचं मल्टिप्लिकेशन. बरं एक काम करा, दोघांचं पहिले डिव्हिजन करा. सांगा मला डिवाइड करून. डिवाइड करणे मला हे सांगा. 314 कुठला नंबर आहे? ऑड की इवन? घाबरू नका, बोला इवन. आणि 316 इवन. मग सांगा बरं काय होईल? पिरियड T1 इज इक्वल टू किती असतं? बोला. हा, सो 2 into सांगा 314 च्या हाफ किती असतं? साळुंकी बघ सांगा का 314 च्या हाफ लवकर? 150 आणि हा किती होईल? 158. पण आता हा ऑड झाला, हा इवन झाला, आता डिवाइड नाही करतायत. पण या नाही करा, मग या दोन्ही करा. चला या दोन्ही करा. बोला 2 नी जर का 158 ला डिवाइड केलं तर आन्सर काय येतं? 79. सो 2 1 जा 2 79 जा. ओके, मग चला 157 डिवाइडेड बाय 79 चं डिव्हिजन करून दाखवा. चला 157 डिवाइड बाय 79, मेक इट अ प्रोडक्ट. चला T1 157 डिवाइड बाय 59, मेक इट अ डिव्हिजन. कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा रे बाळांनो, विदाउट प्रॅक्टिस जमणार नाही कॅल्क्युलेशन्स. हा बोला. हा बोला 157 डिवाइड बाय 79 सांगा T1 ची व्हॅल्यू किती असतं? 1 पॉइंट हा 1 पॉइंट किती असतं? 9 की 98? 98. 1.98 seconds. 1.98 काय? seconds. Is that clear? So guys, this is the way how to find the period. Okay, चला या बरं फटाफट लिहून. Yes, what happened? अच्छा पुढची घेऊ का अजून न्यूमेरिकल? चला सुरू करा. आवाज आवाज नको लिहा. झालंय, लिहा लवकर. आळस नका देऊ, लिहा. पुढचे करा. हा काय रे 2 दिवस मजा केली भरपूर? काय असं वाटलंच नाही तुम्हाला सुट्टी दिल्यासारखं?